निश्चितपणे जेव्हा प्रोसिजर जी आहे निवडणुकीची सुरू होऊन जाते आणि सुरू झाल्याच्या नंतर आपण फॉर्म भरण्याची एक तारीख असते, फॉर्म भरल्याच्यानंतर माघारीची एक तारीख असते आणि त्याच्यानंतरसुद्धा अजून एक 3-4 दिवसाचा एक अवधी असतो मध्ये की कोणाला कोर्टात जायचं असेल तर. परंतु ती अवधीसुद्धा संपल्यानंतर कोर्टाने जो आहे एक वेगळा असा निर्णय दिला, तो नॉर्मली कधी होत नाही असा निर्णय. आणि त्या माध्यमातून जे आहे काही निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आला, काही ठिकाणी रद्द करून पुढे ढकलण्यात आला. आता त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे आणि ते पण वोटिंगच्या आदल्या दिवशी असा निर्णय आला. म्हणजे लोकांनी जे आहे त्या ठिकाणी त्यांचा प्रचार पूर्ण केलेला आहे, मतदारांपर्यंत जाऊन आलेले आहे आणि हे सगळं केल्यानंतर अचानकपणे ती निवडणूक रद्द होणं, पुढे ढकलणं हे दुर्दैवी आहे. आणि त्यात आता हा आणखीन एक मोठा हे आलं आहे की बा आता 20 तारखेला होणारं मतदान, त्याच्यानंतर त्याचं होणारं 21ला काउंटिंग आणि मग आज जे आहे खंडपीठाने जे आहे सर्वचची काउंटिंग जी आहे ती 21 तारखेला केलेली आहे. आता 21 तारखेपर्यंत सर्व उमेदवारांची जी आहे त्यांना आता मशीन्स कुठे ठेवणार, कशा लॉक करणार, मग ते कार्यकर्ते वगैरे आणि 21 तारखेपर्यंत सगळा संभ्रम जो आहे हा निर्माण होणार आहे. परंतु आता कोर्टाचा आदेश आलेला आहे, त्याच्यामुळे कोणी काही करू शकत नाही. तर तोपर्यंत थांबावं लागेल, वाट बघावी लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.